स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानंच देशाच्या औद्योगिक विकासाची दारं खुली केली आहेत. महाराष्ट्राचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज पुण्यात विविध विकास कामांचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्त्वाचं आहे. विशेषतः स्टार्टअप आणि स्टार्टअप्सना चालना देणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधा यामुळे देशाचा कायापालट वेगानं होत आहे. भारतात सर्वाधिक वेगानं 5G राबवणाऱ्या देशांपैकी एक ठरला आहे. या सर्व विकासात पुण्याचं योगदान महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान म्हणाले. शहरी जीवनमान सुखकर आणि वेगवान बनवायचं असेल तर इथल्या नागरिकांना दर्जेदार आणि शाश्वत सुविधा देण्यासाठी सरकार गांभीर्यानं काम करत आहे. गेल्या 9 वर्षात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी सरकारनं अनेक स्तरावर काम केलं. यातूनच मेट्रो, उड्डाणपूल उभे राहिले आहेत. मेट्रोचं जाळं 1000 किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलं आहे असं त्यांनी सांगितलं. ऑफ लाइफ सुधरती है तो उस शहर का विकास भी और तेजी से होता है। पुणे जैसे हमारे शहरों में क्वालिटी ऑफ लाइफ और बेहतर हो, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है। भारत के शहरों में रहने वाले लोगों का जीवन स्तर अच्छा बने और उसे अगर हमें नई ऊंचाई देनी है तो हमें पब्लिक ट्रांसपोर्ट को आधुनिक बनाना ही होगा। और इसीलिए ही आज भारत के शहरों में लगातार मेट्रो नेटवर्क का विस्तार हो रहा है। नए नए फ्लाईओवर बनाए जा रहे हैं। रेड लाइट्स की संख्या कम करने पर बल दिया जा रहा है। अब देश में मेट्रो नेटवर्क बढ़कर 800 किलोमीटर से भी ज्यादा हो गया है। इसके अलावा 1000 किलोमीटर की नई मेट्रो लाइन के लिए काम भी चल रहा है। महाराष्ट्र में ही पुणे के अलावा मुंबई और नागपुर में भी मेट्रो का विस्तार हो रहा है। ये मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत के शहरों की नई लाइफलाइन बनती जा रही है। स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या औद्योगिक विकासानं देशाच्या विकासाला सातत्यानं गती दिली आहे. हा औद्योगिक विकास आणखी वाढवण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती आवश्यक आहे. या विचारानंच केंद्र सरकार महाराष्ट्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे असं पंतप्रधान म्हणाले. आजादी के बाद से ही महाराष्ट्र के औद्योगिक विकास ने भारत के औद्योगिक विकास को निरंतर गति दी है। महाराष्ट्र में औद्योगिक विकास को और बढ़ाने के लिए यहां आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण उतना ही जरूरी है। इसलिए आज हमारी सरकार महाराष्ट्र में इंफ्रास्ट्रक्चर पर जितना निवेश कर रही है वो अभूतपूर्व है। आज यहां बड़े बड़े एक्सप्रेसवे, नए नए रेलवे रूट, नए नए एयरपोर्ट्स का निर्माण किया जा रहा है। रेलवे के विकास के लिए यहां 2014 से पहले की तुलना में 12 गुना अधिक खर्च किया जा रहा है। महाराष्ट्र के अलग अलग शहरों को आसपास के राज्यों के इकोनॉमिक हब से भी जोड़ा जा रहा है। ऑयल और गैस पाइपलाइन हो, औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी हो, नवी मुंबई एयरपोर्ट हो, सेंद्र बिडकिन इंडस्ट्रियल पार्क हो, ये महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को नई गति देने का सामर्थ्य रखते हैं। साथियों, हमारी सरकार
राज्य के विकास से देश के विकास के मंत्र को लेकर चल रही है। जब महाराष्ट्र का विकास होगा तो भारत का विकास होगा, और जब भारत का विकास होगा तो उसका उतना ही लाभ महाराष्ट्र को भी मिलेगा। पुणे शहर एक जिवंत आणि गतिमान शहर आहे. देशभरातल्या युवकांचं स्वप्न पूर्ण करणारं हे शहर आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये या पुण्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आज चहूबाजूंनी विकास होत असताना कर्नाटक आणि एकेकाळी जागतिक गुंतवणुकीचं केंद्र असलेल्या बंगळुरू शहरात मात्र विकासाला खीळ बसली आहे. राजस्थान कर्जबाजारी झालं आहे. विकासाची कामं ठप्प पडली आहेत. कारण विकास करायचा असेल तर धोरण, नियत आणि निष्ठा आवश्यक आहे. तरच लोकांची स्वप्न पूर्ण करता येतात. गरीब असो अथवा मध्यम वर्ग, त्यांची सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करू ही आमची ग्वाही आहे, असं पंतप्रधान म्हणाले. बीते 9 वर्षों में भारत ने इनोवेशन और स्टार्टअप्स के मामले में दुनिया में नई पहचान बनाई है। 9 वर्ष पहले तक भारत में सिर्फ कुछ 100 स्टार्टअप्स होते थे। आज हम 1 लाख स्टार्टअप्स को पार कर गए। ये स्टार्टअप, ये इकोसिस्टम इसलिए इतना फल फूला रहा है क्योंकि हमने डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर का विस्तार किया है, और भारत में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की नींव बनाने में पुणे की बहुत ही ऐतिहासिक भूमिका रही है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. गेल्या 9 महिन्यात पंतप्रधान 4दा महाराष्ट्रात आले. त्यांच्या पाठिंब्यामुळे नवी ऊर्जा आणि बळ मिळतं असं शिंदे म्हणाले. देश आणि राज्यात समविचारी सरकार असतं त्यावेळी विकास कामं पुढे जातात असं सांगत देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्यात महाराष्ट्र $1 ट्रिलियन ची जबाबदारी घेईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. महाराष्ट्रात प्रत्येकाला घरकुल मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पंतप्रधानांनी महाराष्ट्राला नेहमी सहकार्य केलं आहे असं त्यांनी सांगितलं. पुणे मेट्रोचा नवीन टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या मेट्रोचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं. याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. पुण्याला पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातलं सर्वोत्तम शहर करू असं ते म्हणाले. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्या दूर करण्यासाठी गतिमान त्याचवेळी पर्यावरणपूरक वाहतूक साधनं देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. उद्योग आणि ITचं शहर असलेल्या पुण्याला येत्या काळात नवा रिंग रोड आणि विमानतळ देणार असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल रुग्णालय या 2 मार्गिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला.